नमस्कार, SCN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना दिंडोरी तालुक्यातील वणी येथे घडली। वणी गावात दुपारच्या सुमारास निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथील रहिवासी असलेल्या दत्तात्रय बाजीराव इकडे याने वणी येथे सासूरवाडीला आला होता। यावेळी झालेल्या भांडणात आतेसासूवर चाकूने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत। मंगल गणपत पवार वय 40 राहणार वणी असे गंभीर जखमी झालेल्या आतेसासूचे नाव आहे। गंभीर जखमी अवस्थेत मंगल पवार यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले, मात्र पवार यांच्या मानेवर गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले आहे। बाळंत झालेल्या पत्नीला घरी नेण्यासाठी आलेल्या जावई व सासरच्या लोकांशी बाचाबाची झाली, त्यावेळी मंगल पवार या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या। मात्र हल्लेखोर जावई त्यांच्या मुलीला व्यसनाच्या आहारी जाऊन मारहाण करत होता, यावरून भांडण झाले। यातूनच जावयाने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने मंगला पवार यांच्या मानेवर वार केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर संशयित जावयाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे। या घटनेने वणी गावात खळबळ उडाली असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत। SCN न्यूजसाठी प्रतिनिधी वणी, धन्यवाद।